नमस्कार. आज आपण बघत आहोत सोयाबीनचा भात. त्यासाठी 3 कप तांदूळ घेतले, धुवून घेतले. नंतर सोयाबीन घेतलेत, स्वच्छ पाण्यात धुतलेत आणि भिजवून ठेवलेले. वाटाणे घेतलेत, हिरवे वाटाणे. 1 टोमॅटो घेतलाय, बारीक कापलाय. उभा चिरलेला कांदा मोठा. कढीपत्ता घेतलाय. कोथिंबीर बारीक कापली आहे. मीठ घेतलाय. आलं लसूणची पेस्ट, तिखट आणि गरम मसाला आहे. तो घरीच बनवलेला गरम मसाला आहे. 2 चमचे घेतलाय. हळद, जिरं आणि तेल. कुकरमध्ये करणार आहे आणि आता कुकर गरम झाला. आता आपण त्यामध्ये तेल टाकूया. तेलाचे मोठे चमचे 2 टाकायचे. तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये जिरं टाकूया. अर्धा चमचा जिरं. जिरं चांगला फुलून झालं की कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण चांगला तडतडला की आता आपण त्यात उभा चिरलेला कांदा टाकूया. कांदा आता आपण परतून घेऊया. थोडासाच लालसर येईपर्यंत थोडा परतायचा. कांदा परतला तर त्यामध्ये आपण एक आणि अर्धा 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. थोडंसं परतून घेऊया. आता आलं लसूण पण परतून झाली. आता आपण त्यामध्ये वाटाणे टाकूया. वाटाणे जरासं परतून घेऊया कारण की ते कच्चे आहेत ना म्हणून. आणि त्यातच आपण मीठ टाकायचं म्हणजे त्या वाटाण्याला सुद्धा मिठाची चव लागेल. परतलं आणि आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो थोडंसं परतूया आणि आता सोयाबीन टाकूया. आपण गॅस मिडियमच ठेवला आणि मिडियम गॅसवरतीच थोडं आपण ते परतून घ्यायचं. त्यामध्ये आपण मसाला टाकूया. पहिले हळद टाकायची. हळद, तिखट आणि गरम मसाला टाकूया. तिखट आवडीप्रमाणे घ्या. इथे मी 1.5 चमचा घेतला आहे मसाला सगळा ना. हां. आणि 2 चमचे गरम मसाला घेतला आहे, घरीच बनवलेला. आता त्याचा वास पण खूप छान येतो आहे. 2 मिनटं आपण मसाले परतूया. थोडं 2 मिनटं ठेवूया आणि 2 मिनटं आपण थोडंसं फक्त झाकण लावून ठेवायचं आणि मग झालं. मग नंतर भात टाकायचं. तर 2-3 मिनटं आपण असं झाकण ठेवूया. नंतर आपण तांदूळ टाकायचे. झाकण काढलं आपण. गॅस बारीकच ठेवलेला म्हणून काही खाली लागलेलं पण नाही आहे. तर तिखट मीठ सगळं चांगलं लागलं आहे. आता आपण तांदूळ टाकूया. तांदूळ आता आपण त्यामध्ये परतायचं आणि गरम पाणी टाकायचं. 1 कप तांदूळला 2 कप पाणी घेतलं आहे. घरचा गरम मसाला असला ना की वास पण खूप छान येतो म्हणून आता घरचंच बनवलं. म्हणजे दही पण टाकतात. आता दही नव्हता म्हणून मग टोमॅटो टाकला कापून. जर दही असेल तर दही टाका, छान लागते चवीला. थोडासा आता गॅस पूर्ण मोठा केला आणि परतून घेऊया. आणि आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालूया. गरम पाणी टाकलं की भात पण लगेच चांगला शिजतो आणि खालती ना कुकरला लागत पण नाही. त्यासाठी गरम पाणी टाकतो कुकरमध्ये. मिक्स करूया. आता आपण सर्व एकत्र केलं आणि आता आपण याला झाकण लावून 3 शिट्या काढून घेऊया. गॅस मोठा ठेवूया आणि 1 शिट्टी काढूया आणि शिट्टी झाली की बारीक करायचं.
शिट्ट्या काढून झाल्यात आणि कुकर पण थंड झाला आहे. आता आपण त्याला ओपन करूया. बघा मस्त झालं आहे, मोकळा मोकळा भात झाला आहे. आता आपण काढून पण बघूया. छान झालं आहे ना, मोकळा मोकळा, असा घट्ट घट्ट पण नाही झाला आहे, मोकळा मोकळा झाला आहे. रेडी झाला आपला सोयाबीनचा पुलाव. आणि आता ही सकाळची भाजी होती ना घेवड्याची, ती पण ठेवली आहे आणि लोणचं. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि हा झटपट होतो, कुकरमध्ये 3 शिट्ट्या झाल्या की लगेच बनतो. आणि हे ते मी असा उभावाला घेतला होता भात बासमतीचा. बारीक तांदूळमध्ये पण करू शकतो, वाडा कोलम वगैरे असतात ना भात, त्यामध्ये पण खूप छान लागतो. आणि घरच्या घरचे जर तुम्ही गरम मसाला करून टाकला ना, खूप छान लागतो. तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण सांगा कसा झाला आहे तो. बाय बाय. थँक्यू.